नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ पण नक्की एन्जॉय करत असाल. तर मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग आपला आहे संडेचा आणि संडेला आज ना ब्लॉग थोडा उशिराने निवांत असं सुरू केलं. कारण संडेचा दिवस माझा असा असतो ना की या संडेच्या पूर्ण दिवसामध्ये बरेचसे असे टास्क असतात जे मला पूर्ण करायचे असतात. म्हणजे आठवड्याचा धावपळ गडबड होऊ नये त्यासाठी सगळे ना मी जसं करते तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. संडे जेव्हा सुरुवात होतो तेव्हा आपल्या डोक्यातनं बरेचसे असे प्रश्न पडत असतात की मी आज हे करू की मी ते करू. एक तर जेवणाचं टेन्शन आपल्याला असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त घरातली जी कामं असतात, क्लिनिंग असतं म्हणा किंवा ऑर्गनायझेशन म्हणा, जे आपण आठवड्यातून 15 दिवसातून महिन्यातून अशा बऱ्याचशा गोष्टी डोक्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या आपल्या असतात. पण याचं सगळ्याचं नियोजन ना सॅटर्डेला थोडासा वेळ काढून निवांत 10 मिनिटं बसा आणि सगळे कामांची लिस्ट तयार करून घ्या की तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय तयारी करायची. मी देखील सॅटर्डेला ठरवून घेते की मला संडेसाठी काय गोष्टी करायच्या आहेत आणि ते एकदा फिक्स डोक्यात असलं ना की मग निवांत असं आपण त्या वेळेस ती कामं व्यवस्थित फिनिश करून आपल्याला जी कामं करायची त्याच्यासाठी वेळ काढू शकतो. आता आजचा ब्लॉग मी दुपारनंतर चालू करणार आहे. म्हणजे सकाळी माझं जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता पावसाळा आहे आणि कसं असतं, पावसाळा असो किंवा कुठलाही ऋतू असो, घरातलं खाणं आणि हेल्दी खाणं हे सगळ्यांसाठी चांगलंच असतं. स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी हेल्दी खाणं हे खूप गरजेचं आहे. आपण जेवढे पैसे कमवतो तेवढेच आपण कधी विचार देखील केला नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपण आपल्या शरीराकडे नंतर जेव्हा पुढे जाऊन आपल्याला त्रास होतो ना तेवढा जास्त पैसा आपण आपल्या शरीरासाठी घालत असतो. तर थोडीफार काळजी स्वतःच्या शरीराची पण आपण तेवढीच घेतली पाहिजे. म्हणून जेवढं काही आपल्याला घरच्या घरी काहीतरी बनवून खाता येईल किंवा बाहेरचं जे ऑइली असतं, बाहेरचं जंक फूड असतं, मी असं म्हणत नाही की ते खाऊ नये, खावं, कधीतरी चेंज म्हणून खाल्लं तरी चालेल. पण जेवढंच आहे की घरात बनवून तुम्ही खाल थोडासा एक दीड 2 तास, जास्तीत जास्त तुम्ही 2 तासामध्ये सगळ्या गोष्टी घरातल्या घरात करू शकता आणि स्वतःच्या फॅमिलीची पूर्ण हेल्दी ठेवू शकता. तर अशाच काही गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडतील. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. तुमचं काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट मार्फत कळवा. व्हिडिओ थोडं जरी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. किचनमध्ये काम करताना जेव्हा आपल्याला काही जास्तीचं काम असेल करायचं किंवा 1-2 पदार्थ एक्स्ट्राचे करायचे असेल तेव्हा पहिल्या किचन प्लॅटफॉर्मना जेवढा तुम्ही मोकळा करून घेता येईल ना तेवढा मोकळा करून घ्या. म्हणजे तुम्हाला काम करायला खरंच खूप इझी असं जाईल. आता तेच मी करत होती. सगळं एका साईडला सगळं करून घेतलं आणि माझ्याकडे काही गोष्टी एक्स्ट्राच्या होत्या त्या याच मला यूज करायच्या होत्या. म्हणून मग मी म्हटलं ह्या सगळ्या रेसिपी आपण करूया आज. तर राजगिऱ्याची चिक्की किंवा लाडू असं काहीतरी करण्याचा विचार आहे माझा. कारण येणाऱ्या मंगळवारी अंगारकी पण आहे आणि गुरुवार पण आला, परत 2 उपवास आले. तर मी म्हटलं राजगिऱ्याची चिक्की वगैरे कधीही मंगळवारी पण खाता येईल आणि गुरुवारी पण होईल. म्हणून म्हटलं त्याचं चिक्की किंवा लाडू करून टाकेन. त्याच्यानंतर आईकडनं आणलेले मक्याचे लाय ते देखील माझ्याकडे तसेच होते. आणि ही राजगिऱ्याची ज्या लाया असतात ते छानपैकी ना क्लीन करून घ्यायच्या, चाळून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये ना कुठे रेती आहे का, कुठे दगड आहे का, बारीक बारीक काळे दगड असतात तर ते छानपैकी चाळणीमध्ये तुम्ही घालून क्लीन करून घ्यायचे, निवडून घ्या आणि त्याच्यानंतरच मग राजगिऱ्याची लाडू किंवा चिक्की तुम्हाला जे काही करायचं ते करा. अगदी इझी आणि सोपी पद्धत आहे, अगदी जास्त वेळ लागत नाही. ती मी निवडून घेतली आणि इथे मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले टाका. मी इथे टाकलेली आहे हळद, त्याच्यानंतर मी टाकलेले आहे ते याच्यामध्ये सफेद तीळ टाकलेले, त्याच्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे ओवा. त्याचबरोबर ओवा छानपैकी हातावर कुस्करून घ्यायचा म्हणजे ज्याला टेस्ट खूप छान येते आणि ओवा सगळीकडे छान असा लागला जातो. यानंतर मी याच्यामध्ये धणा जिरा पावडर टाकते. तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त धणे टाका किंवा मग तुम्हाला अख्खं जिरं टाकायचं असेल ते देखील तुम्ही टाकलं तरी चालेल. इथे मी काळी मिरीची पावडर टाकणार आहे कारण मी कुठलाही मसाला टाकणार नाही आहे याच्यामध्ये. ही लाल मिरची आहे आणि ती फक्त कलरसाठी मी वापरली आहे. 2 चमचे बारीक रवा वापरलेला आहे आणि हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अंदाज आणि चवीपुरतं तुम्हाला जसं पाहिजे तसं मीठ टाका आणि भरपूर अशी कसुरी मेथी टाकायची आहे. मेथी आता बाजारात मिळत नाही आहे त्याच्यामुळे कसुरी मेथी मी टाकली आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि छानपैकी एकजीव करून झालं की याच्यामध्ये तुम्हाला 1 चमचा तुम्ही तूप टाका किंवा मग 1 चमचा तेल टाका आणि ते देखील या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्या. म्हणजे आपली कणिक खूप छान अशी भिजली जाते. आणि जेवढी तुम्ही ही कणिक आहे ना थोडीशी घट्टसरच आपल्याला ठेवायची कारण आपण ही एक 15 ते अर्धा तास जवळपास ही अशीच रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. ती छानपैकी फुलून येईल कारण याच्यामध्ये रवा देखील आहे. आणि ना तुम्ही जेवढी कडक मळता येईल तेवढी कडक मळा
अगदीच कडक अशी नाही, पण थोडी कडक अशी मळा. कारण मग आपण अर्धा तास जेव्हा कणिक ठेवतो ना, तेव्हा पीठ आपोआपच मऊ म्हणजे होऊन जातं. त्याच्यामुळे अगदी तुम्ही खूप जास्त अशी मळू नका. फक्त एक तेलाचा वरून हात लावा. तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे जेवढं तुम्हाला तेल पाहिजे तेवढं तुम्ही तेल टाका आणि ते पीठ तसंच ठेवून द्या. आणि मी जेव्हा पीठ ठेवणार आहे तेव्हा त्याच्यावरनं झाकण ठेवताना मी पूर्णपणे झाकण ठेवणार नाही. कारण मग कधी कधी काय होतं, किचनमध्ये काम करणं ऑलरेडी खूप गरमी असते आणि त्या गरमीने ना अजून त्याला खूप पाणी असं सुटतं. त्याच्यामुळे ना पीठ मी झाकून ठेवणार नाही. झाकून ठेवताना फक्त त्याच्यावर स्लाइडली असं एक पोकळ ठेवणार आहे, म्हणजे अगदीच त्याचा खूप पॅक असं होणार नाही. इथे मी ड्रायफ्रूट पावडर करायची आहे. ही पावडर मी थोडीशी विचार करूनच करते. मखाणे घेतलेत, बदाम घेतला आणि काजू आणि 2-4 वेलची एवढंच मी टाकून ही पावडर तयार करून घेते. ही पावडर आपण दुधामध्ये टाकून, आता पावसाळा चालू झाला आहे, कधीतरी सर्दी खोकला असं बऱ्याचशा वेळा होत असतं आपल्याला. इम्युनिटी आपली लो झालेली असते. सर्दी खोकला आपल्याला कधी होतो, जेव्हा आपली इम्युनिटी पॉवर लो झालेली असते त्यावेळेस आपल्याला सर्दी खोकला बऱ्याचशा वेळा होतो. तर त्यावेळेस हे एक चांगलं सकाळी घरातून जाताना तो तुम्ही दुधामध्ये, किंवा जर तुम्हाला सर्दी खोकला ज्या दिवशी झाला असेल तर 1 चमचा दुधामध्ये थोडंसं केशर टाका, हळद टाका आणि हे बदाम, थोडेसे काजू, थोडा मखाना अशी जी मिक्स केलेली पावडर जर तुम्ही 1 चमचा टाकलात तर खरंच ते हेल्दी आणि तुमच्या तब्येतीसाठी देखील चांगलं असतं. ही पावडर तुम्ही खिरीमध्ये म्हणा किंवा त्याचबरोबर वेगवेगळे आपण जे काही गोड पदार्थ करतो, शिरा म्हणा, त्याच्यामध्ये देखील टाकून तुम्ही यूज करू शकता. खिरीमध्ये टाकलं तर त्याला थोडासा मखाना असल्यामुळे अजून एक थिकनेस पण येतो, म्हणजे आपल्याला जास्त वेळ दूध आटवायची पण गरज नसते. ही पावडर टाकली तर तुम्ही पटकन असं खीर पण बनवू शकता, अशी घट्टसर अशी. ते आता थंड करायला ठेवणार आहे. ते इथे आता मी चिक्कीची तयारी करून घेणार आहे. तुम्ही प्लेटला तेल लावून घेतलं तरी चालेल, पण आता माझ्याकडे बेकिंग पेपर आहे त्याच्यामुळे मग मी बेकिंग पेपरच एका पेपरमध्ये सेट करून घेणार आहे. आता आपल्याला करायचा आहे गुळाचा पाक. तर मी इथे गुळाचा पाक करण्यासाठी थोडंसं अर्धा चमचा तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी गूळ बारीक असा किसून घेतलेला आहे, म्हणजे चॉप करतानाच मी अगदी बारीक करून घेतला आणि मी साधा गूळ वापरलेला आहे. मी चिक्कीचा गूळ वगैरे नाही वापरला आहे, कारण आता मकर संक्रांत झाली की चिक्कीचा गूळ मिळणं मार्केटमध्ये खूप मुश्किल होऊन जातं. त्याच्यामुळे मी साधाच गूळ वापरला आहे. फक्त आपल्याला आपण पाक कितपत आपण करू शकतो त्याची तुम्ही काळजी घ्यायची. फक्त आपल्याला पाक करता आला ना की सगळ्या गोष्टी छान जमतात. इथे मी एका वाटीला पण थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आहे आणि पाक तुम्हाला माहिती आहे, अशी एक थंड पाण्याची वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये पाक आपण थोडासा 1-1 ड्रॉप टाकून बघायचा. जर तो तिथे स्थिर झाला आणि त्याचा पाक एकत्र असा गोळा तयार झाला की म्हणजे आपला पाक हा तयार झालेला आहे. तर मी त्याच पद्धतीने चेक करून बघते. तर इथे माझा पाक झाला नव्हता म्हणून मी म्हटलं अजून थोडा वेळ त्याला बॉईल करूया. आणि कसं होतं, जेवढा तुम्ही पाक जसं होत जाईल ना तसं तो त्याचा कलर चेंज होत जातो. तर इथे मी आता वरी टाकून मिक्स करून घेते आणि झालं ना, हे टाकलं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि सगळं हळूहळू एकजीव करून घ्यायचं. इथे मी मिश्रण ओतून घेतलं आणि छानपैकी आपली वडी मी इथे प्लेटमध्ये थापून घेते. सुरुवातीला अगदीच गरम असतं त्याच्यामुळे मी इथे वाटीचा वापर केला आहे. नंतर मी सगळ्या गोष्टी आपल्या हातानेच थापून घेतलेल्या आहेत आणि याच्यानं वड्या पाडून घ्यायच्यात. तर थोडंसं एक सेट झालं ना की नंतर मग वड्या पाडून घ्यायच्या, कारण गरम गरम आपण वड्या पाडायला गेलो ना तर अजिबात होत नाही. इथे आता म्हटलं थोडेसे लाडू देखील वळून घेऊया आणि हे गरम गरम असतानाच ना लाडूचे फक्त आपण शेप देऊन घ्यायचा आणि साईडला ठेवून घ्या आणि नंतर तुमचं सगळे लाडूचे शेप देऊन झाले ना की मग तुम्ही आरामात ते वळा. ते आरामात वळले जातात. म्हणजे अगदीच जर तुम्ही तसंच ठेवून दिलात ना तर त्याचे तुमचे लाडू वळले जाणार नाही. पाक खूपच कडक होऊन जातो. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं पटापट तुम्ही गोळे करून घ्या आणि नंतर आरामात आपल्याला जसा पाहिजे तसा त्याला शेप द्या. याच्यामध्ये तुम्ही थोडेसे तुम्हाला पाहिजे तर शेंगदाण्याचे कूट किंवा थोडेसे अख्खे दाणे, त्याचबरोबर वेलची पावडर असं देखील टाकू शकता. पण मी जास्तीचं असं काही टाकलेलं नाही आहे. फक्त गूळ आणि वरी एवढंच वापरून ही चिक्की बनवलेली आहे. ती देखील खूप छान होते आणि मी इथे तुम्ही बघू शकता, मी जसं म्हटलं त्याचप्रमाणे मी फक्त लाडूचे शेप तयार करून घेते आणि नंतर जेव्हा हा पाक म्हणजे सगळं झालं ना की मग हळूहळू ते व्यवस्थित लाडू वळले जातात. आणि संध्याकाळच्या वेळेस किंवा टिफिनमध्ये खाण्यासाठी किंवा आता उपवास आहे म्हणून मी करते, कारण 2 उपवास एकत्र आले की मग काय खायचं, किंवा संध्याकाळी येऊन जेवण करेपर्यंत मग बराच असा वेळ असतो. मग त्यावेळेस ऑइली वेफर खाण्यापेक्षा किंवा अजून काहीतरी खाण्यापेक्षा म्हटलं हे आपल्याकडे असेल तर हा अगदी पोट पण भरलं जातं गोड असल्यामुळे आणि मग हेल्दी देखील आहे. असं काही खूप असं हेवी पण खूप जास्त असं होत नाही आणि जेवण देखील मग नंतर आरामात आपण खाऊ शकतो. ते इथे माझी आता ड्रायफ्रूटची जी म्हणजे पावडर करायला घ्यायची, तर जो मखाणा वगैरे जे घेतलेलं ते बऱ्यापैकी थंड झालं तर मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं. अगदी बारीक असं नाही, थोडंसं किंचितसं असं जाडसर ठेवा.
म्हणजे खाताना खूप छान अशी टेस्ट लागते त्याची. तर बघू शकता थोडेसेच आपण घेतलेत पण किती त्याची पावडर झाली. ही आरामात 1 महिना पावडर मला आरामात जाईल. तर ही एकदा करून घेतली ना ती देखील खूप भरपूर अशी होते. ते या पद्धतीने जेव्हा करून ठेवलं तर नंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पिस्ता वगैरे वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता, अक्रोड वापरू शकता. पण आपण खिरीमध्ये वगैरे टाकले तर त्याच्यामध्ये पिस्ता एक वेळ चालतात पण अक्रोडची टेस्ट तेवढी छान येत नाही. त्याच्यामुळे म्हणून मग मी पिस्ता किंवा अजून काही याच्यामध्ये टाकले नाही. काजू, बदाम आणि मखाना हे बेस्ट असे होतात. म्हणजे आपण सगळ्या याच्यात वापरू शकतो. आणि उपवासासाठी वगैरे जर आपण दुधामध्ये टाकून जर पिणार असू ना तरी देखील ते चालण्यासारखं असतं. म्हणून तेवढ्याच मोजक्याच म्हणजे गोष्टीने आपण ते बनवलेलं आहे. इथे आपली वडी पण मी भरून घेते आणि लाडू पण भरून घेते. आता या दुसऱ्या ठिकाणी आपण जे पीठ मळून ठेवलं त्याला पण आता बऱ्यापैकी ते रेस्ट झालं, छानपैकी मऊ झालं. तर इथे मी एका वाटीमध्ये तूप घेतलेलं छानपैकी फेटून घेतलं आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून त्याचा ना साठा तयार करून घेतला. त्याला साठा असं म्हणतात. तर इथे पीठ मळून घेतलं आणि ना मी याच्यात 4 गोळे करून घेतले. त्याच्यात 4 चपात्या होतील. 4 वेळेस मला लाटता येतील एवढं छानपैकी व्यवस्थित गोळे करून घेतले. प्रत्येक गोळा छानपैकी मळून घ्यायचा. म्हणजे जेवढं तुम्ही मळाल तेवढी चपाती पण जर तुम्ही करत असाल तर करण्याच्या आधी पीठ तुम्ही पोलपाटावर तर थोडंसं मळून घेतलात ना तर चपाती अगदी छान मऊ लुसलुशीत अशी होते. तुम्हाला पाहिजे तर मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा गव्हाचं पीठ काही लावून तुम्ही ही चपाती लाटू शकता. आणि तुम्हाला जेवढी पातळ अशी लाटता येईल ना तेवढी तुम्ही पातळ लाटा. ही अशाच प्रकारे तुम्ही एकदम पातळ लाटलात ना की आपला आणि जास्त रोस्ट केलात ना तर तो आपला खाकरा देखील तयार होतो. तर इथे पोळी बघा मी बऱ्यापैकी जेवढी लाटता येईल पातळ तेवढी लाटून घेतली. आणि आपण जो हा साठा केलेला आहे कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा तो सगळीकडे पसरवून घ्यायचा. याने आपली जी वडी आहे ती छान कुरकुरीत खुसखुशीत अशी होते. याच्यावरती आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे. कॉर्नफ्लॉवरनेच कुरकुरीतपणा येतो त्या सगळ्याला. आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर ना रोल अगदी जसं आपण गोल रोल करतो, चपाती जशी रोल गुंडाळी करून खातो साखर टाकून तशा पद्धतीने तो रोल करून घ्यायचा आहे. आणि रोल केल्यानंतर तो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अगदी जास्तचा पण प्रेस करू शकता. अगदी तुम्हाला पारी जर त्याचे देसत म्हणजे पाहिजे असेल, लेअर पाहिजे असतील तर तुम्ही हलक्या हाताने ते प्रेस करून घ्या. आणि जेवढ्या बारीक तुम्हाला कापता येतील सुरीने तेवढ्या बारीक कापून घ्या. आणि मी तर या प्लेटमध्ये ठेवणार आहे पण त्या प्लेटमध्ये ठेवण्याच्या आधी मी थोडंसं गव्हाचं पीठ खाली टाकून ठेवते. म्हणजे हे चिटकत तर नाही, अगदी लूजच होतात. पण तरी म्हटलं कारण जास्त वेळ आपल्याला जर 4 गोळ्यांचं पूर्णपणे करायचं आहे आणि तोपर्यंत जर म्हटलं खाली चिकटले तर म्हणून तसं होऊ नये म्हणून मग मी छानपैकी प्लेटच्या खाली थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं आणि सगळ्या करून घेतलं. 4ही गोळे मी त्याच पद्धतीने करणार आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने काही दुमडी केली म्हणजे उलटी सुलटी अशा पद्धतीने जर करून केलं ना तरी खूप सुंदर होती. ही रेसिपी याच्या आधी पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. दोन्ही वेळेस मी थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघाल तर तेव्हा मी मोठ्या कापलेल्या आपल्या ज्या वड्या होत्या त्या मोठ्या कापलेल्या आणि त्या मी बऱ्यापैकी चपट केलेल्या. तेव्हा मला चपट नको हव्या होत्या. आता तुम्ही इथे बघूनच तुम्हाला कळेल की याच्या पाऱ्या खूप सुंदर अशा होतील. आणि आता वेळ झाली चहाची. हे करता तर एका साईडला मी चहा ठेवला आहे आणि दुसऱ्या साईडला तेल देखील गरम करत ठेवलं आहे. म्हणजे एका साईडला इथे चहा होईपर्यंत माझं तेल देखील गरम करत होईल. आणि आपल्याला चिवडा पण करायचा आहे. त्या चिवड्यासाठी आपल्याला ज्या मक्याच्या लाया असतात त्या देखील भाजून घ्यायच्या. तर सर्वात आधी मग त्या लाया भाजून घेणार आहे. म्हणजे एकाच तेलामध्ये त्या देखील व्यवस्थित भाजल्या जातात. आणि कसं होतं नंतर मग आपण जे पुऱ्या करणार आहोत त्याची टेस्ट मग कुरमुऱ्याच्या चिवड्याला येऊ शकते. त्याच्यामुळे म्हटलं की त्या पहिल्या आपण करून घेऊ आणि म्हणजे भाजून घेऊ तेलामध्ये आणि नंतर मग चिवड्याची जी काही आपली तयारी आहे ती करून घेऊ. तर इथे तेल आता बऱ्यापैकी गरम झालं आणि मी थोडेच घेतलेत कारण आपले चुरमुरे पण जास्त नव्हते, अगदी थोडेच होते. म्हणून हे सगळे एकत्रच टाकले आणि तेल जास्त असल्यामुळे एकाच वेळेस एकाच भांड्यामध्ये माझे सगळे हे तळून झालेले आहेत. आणि आता याच्यामध्येच आपण ज्या आपल्या वड्या केलेल्या आहेत त्या थोड्या थोड्या करून मी तळून घेणार आहे. अगदी जास्त असं टाकू नका आणि अशा सारख्या हलवत पण राहू नका. जशा त्या भाजल्या जाशील तशा त्या लूज होऊन आपोआपच वरती येतात आणि अगदी खुसखुशीत. आणि संध्याकाळच्या वेळेस किंवा टिफिनच्या वेळेस आणि आता तर पावसात मस्तपैकी चहा आणि या वड्या याचा आस्वाद अतिशय खूपच सुंदर सुरेख असा असतो. म्हणजे गरम गरम टी व्ही बघताना म्हणजे असं पाऊस इथे पडतो आणि छानपैकी चहा आणि छानपैकी टी व्ही किंवा तुमची आवडती गाणी वगैरे लावून तुम्ही असं मस्त याचा आस्वाद घेऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण टाकू शकता. तुम्हाला पालक आवडत असेल तर पालक छानपैकी चॉप करून
त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि मग तो तुम्ही मेथीची जी आपण वापरली त्याच्याऐवजी तुम्ही पालक वापरा. कुठल्याही पालेभाजी तुम्ही याच्यामध्ये वापरलात ना तरी वडी आपली अगदी खुसखुशीत अशा पद्धतीने होते. आणि आता थंड झाल्यावर ना एका डब्यामध्ये भरून ठेवते. या डब्यामधलं जे काय होतं त्याच्या आधी माझ्याकडे मी कडधान्य वगैरे ठेवत होती. आता सगळ्या गोष्टी मी थोड्या थोड्या चेंज करून वेगळं काहीतरी करत राहिलं पाहिजे म्हणून या थोड्याशा डब्या पण आता कंटेनर पण मी वेगवेगळे चेंज केलेले आहेत सगळ्याच किचनमधले. एखाद्या दिवशी म्हणजे थोडासा वेळ काढून नक्की तुमच्याबरोबर सगळं ऑर्गनायझेशन मला शेअर करायचं आहे. बघू आता जसं जमेल तसं लवकरात लवकर तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. कुरमुरे तसे कडकच असतात म्हणजे त्याच्यात काही हे दमट झालेले असे नसतात पण छानपैकी तरी पण मी चिवडा आपला जास्त दिवस टिकावा म्हणून ते पहिले रोस्ट करून घेते. आणि इथे त्याच तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि थोड्याशा मनुका, तुम्हाला जे पाहिजे असेल चण्याची डाळ आवडत असेल तर चण्याची डाळ टाका किंवा मग तुम्हाला खोबरं हवं असेल तर सुकं खोबरं त्याच्या शिरा करून जर आपण कापून टाकल्या तर त्या देखील टाकल्या तरी चालतात. पण मी आता त्या वापरल्या नाही आहेत कारण मग त्या खाल्ल्या जात नाही. कधी कधी चिवड्यातनं टाकून दिल्या जातात, बाजूला साईडला काढल्या जातात म्हणून मी त्या नाही टाकत. फोडणी केली, फोडणीमध्ये मी बडीशेप टाकले, अख्खे धने टाकले, थोडंसं जिरं आणि थोडीशी किंचितशी राई, त्याच्यामध्ये हिंग टाकलं आहे, भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता छानपैकी तडतडला की याच्यामध्ये मीठ, थोडीशी हळद आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता किंवा मग लाल मिरची पावडर टाकू शकता. पण मी या दोन्हीमधली काहीच टाकले नाही. फोडणी आपली छान झाली आहे आणि जे आपण कुरमुरे आणि जो मक्या जे घेतलेले ते छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये ना थोडीशी पिठी साखर टाकणार आहे. मला असं थोडंसं वाटलं की आपण पिठी साखर पण थोडीशी टाकू म्हणजे थोडासा छान असं थोडासा गोड आणि थोडासा असा खायला थोडासा मस्त लागतो. तर म्हणून म्हटलं की आपण याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर माझ्याकडे होती तर ती टाकून घेतली. आणि ती टाकल्यानंतर ना कुठे जर तुम्हाला असं थोडंसं तेलकट पण वाटत असेल ना तरी देखील तो अजिबात तेलकट वाटणार नाही. हा देखील हलका फुलका खाऊ असा खूप मस्त असा खाऊ आहे. हा देखील आता थंड झाला ना की मी भरून ठेवणार आहे. पण एवढं सगळं झाल्यानंतर भांड्यांचा पसारा खूप जास्त असा होतो. आता सगळी भांडी पण घासून घ्यायची. त्याच्या आधी तुम्हाला दाखवते मोड आणायला ठेवलेले, खूप छान असे मोड आलेत. आणि आता संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत मी आता हे असेच ठेवेन. रात्रीपर्यंत याला खूप चांगले असे मोड येतील. आणि यावेळेसच मी असे ठेवले आहेत कारण आता म्हटलं थोडासा पाऊस चालू झाला आहे, तेवढं असं ऊन नाही आहे, तेवढी अशी गरमी नाही आहे. त्याच्यामुळे मग मी खाली एक पॅन ठेवलं आणि त्याच्यामुळे मध्ये मग मी या टोपल्यामध्ये मी मूग मटकी ठेवले. थोडेसे मूग मटकीचे मी सकाळी डोसे केले. मूग बरोबर तुम्ही जर मूग आणि मटकी असं देखील मिक्स करून जर केलं तरी डोसे तसेच होतात आणि अगदी पोटभरीचे होतात. मुगाचं फक्त आपण बऱ्याच वेळा ट्राय केला असेल. मुगामध्ये तुम्ही थोडीशी मटकी देखील टाका आणि ते मिक्स करून मग तुम्ही करा. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडासा कांदा वगैरे टाकून जर तुम्ही केलात ना डोसे तर अगदी सुरेख असे डोसे होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळं कामं आवरली आहेत आणि आता जेवणाची तयारी करायची. ऑलमोस्ट जवळपास 7:30 होत आलेत. मगाशी सचिनचा चहा वगैरे पण झाला कारण ते पण एक मधल्यामध्ये माझं मोठं काम असतं. सगळी भांडी पण बघू शकता एवढी सगळी झालेली, ती सगळी घासून टाकली. जेवण तर तुम्ही दुपारीच केलंय, आता फक्त चपात्या आणि राईस करायचं आहे. आजच्या ब्लॉगमधनं बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला त्या आवडतील. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलच्या ज्या काही मी गोष्टी दाखवते ते तुमच्यापर्यंत पोहोचतात त्या अशा अजून 4 लोकांपर्यंत पोहोचून त्यांना देखील त्याचा फायदा होईल अशी मी आशा करते. तर त्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला असल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. तर लवकरच भेटू माझ्या एका छानशा ब्लॉगसोबत म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.